काय करू? इथून सूर्याला शोधायला बाहेर पण नाही जाऊ शकत मी. काय झालं तुझा? मगाचपासून तू नाराज आहेस? अरे कॉलेज तुला तुझी डिग्री देते, तू आनंदी का नाहीयेस? जस जसा वेळ जातोय तस तशी तू जास्त काळजीत दिसतेस. सर, का कोणास ठाऊक, पण माझं मन मला सांगतंय हे सगळं जे घडतंय ना ते माझ्या नवऱ्याला आधीपासूनच माहित होतं. हे सगळं त्यानेच घडवून आणलं असं वाटतंय मला. म्हणजे तुला यातलं काहीच माहित नाही? कशाबद्दल? तुझा अंदाज बरोबर आहे. तुझे मिस्टर या युनिव्हर्सिटीमध्ये सतत तुझ्या डिग्रीसाठी फेऱ्या मारत होते. आम्ही तुझ्या मिस्टरना सांगितलं होतं की कॉन्व्होकेशनचं पत्र तुझ्यापर्यंत पोहोचायला हवं. अगं हे सगळं त्यांना माहित होतं, म्हणून हे सगळं झालं. सूर्या, मला सरप्राईज मिळावं म्हणून हे सगळं केलंस ना तू? मला ना तू आत्ता इथे हवायस माझ्यासोबत. तुझा सत्कार राहिलाय. प्लीज आपण सगळेच या सत्काराच्या माध्यमातून हिला शुभेच्छा देऊया. Put your hands together. तू या सत्काराची डिझर्विंग कॅन्डिडेट आहेस, म्हणून तुझ्यासाठी आम्ही अजून एक सरप्राईज अरेंज केलंय. काय सुरू आहे नक्की? मी इथे आले होते ती रियुनियनसाठी, पण कॉलेजने आधी माझा सत्कार केला काय आणि त्यानंतर चक्क सरप्राईज. सर, आपल्या कॉलेजने माझा सत्कार केला हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आता हे सरप्राईज वगैरे कशाला? सरप्राईज म्हणजे दुसरं काही नाहीये. तुला तुझं मेडिकल लायसन आम्ही देणार आहोत. मेडिकल लायसन्स? अहो सर, पण माझं लायसन्स बाद झालंय ना, आणि एकदा बाद झालेलं लायसन्स परत मिळवणं अशक्य असतं, हो ना? हो पण तुला पुन्हा तुझं मेडिकल लायसन मिळणार आहे.